श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 37. विदुराचा दुर्योधनाला उपदेश. विदुराने कौरवास व धृतराष्ट्रास उपदेश केला. दुसऱ्याच्या नाशाची कधीही इच्छा करू नये. महाजनांनी सांगितल्याप्रमाणे माणसाने परमार्थाची बाजू राखावी. इंद्रिये जिंकून मनावर ताबा मिळवावा. कुणाच्या रागालोभाने भावनाप्रधान होऊ नये. माणूस आपल्या नशिबाप्रमाणे सुखदुःख भोगीत असतो. आपण त्यात कोणाचेही वाईट करू नये. कसलीही अभिलाषा ठेवू नये. निंदकासही क्षमा करावी. दुर्योधन मात्र या सर्व सुनीतीविरुद्ध वर्तनाचा आहे. त्याने पांडवाशी जे वर्तन केले ते योग्य नव्हे. त्याने सत्संगतीत राहणे जरूर होते. सर्वांना आपलेपणाने वागवावे. वृद्ध मातापितांची सेवा करावी. आचरण शुद्ध ठेवावे असा उपदेश केल्यावर धृतराष्ट्र म्हणाला, मला ज्ञानाचा मार्ग सांगा. इतक्यात तेथे सनत सुजात ऋषी उपस्थित झाले. विदुराने त्या महर्षी सनत सुजात ऋषी यांना धृतराष्ट्रास उपदेश करण्याची विनंती केली. तेव्हा ते महर्षी म्हणाले, बाबा रे, जग हे मिथ्या आहे. माणसाने आपले तन्मन उपभोगून अलिप्त ठेवले पाहिजे. परमेश्वर सत्य आहे. पांडवांचे सामर्थ्य अचाट आहे. ते सत्वशील आहेत. त्यांच्याशी कपटाने वागू नका. दुर्योधनाने त्यांचा नाश करण्याचा विचार सोडून द्यावा. महर्षींनी उत्तर गोग्रहणाच्या प्रसंगाची आठवण दिली व पांडवांना मानाने वागवा असा उपदेश करून ते निघून गेले. उपदेश ऐकला पण तो आचरणात आणण्याची कौरवांची इच्छा होतीच कुठे. येथे अध्याय 37 समाप्त. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 38. संजय व इतर वडील मंडळींचा दुर्योधनाला उपदेश. कौरवांनी अखेर एक सभा भरविली. सभेत संजयाने पांडवांचे म्हणणे समजावून सांगितले. 5 गावे देऊन पांडवाशी तडजोड करावी अशी त्याने इच्छा व्यक्त केली. परंतु 5 गावे घेऊन तडजोड करण्यास फक्त धर्म तयार आहे. इतर भीम अर्जुन यांची मते मात्र त्याविरुद्ध असून युद्ध करून कौरवांना धडा शिकवावा असे त्यांना वाटते. परंतु धर्माच्या आज्ञेबाहेर ते जाणार नाहीत. तेव्हा यावेळी तडजोड करावी. भीमार्जुनांची युद्धाची भाषा ऐकून धृतराष्ट्र घाबरला. दुर्योधना, अर्धे राज्य देऊन तू पांडवाशी तडजोड कर. त्यांच्याशी कपटाने वागू नकोस. पण दुर्योधनाला गर्व झाला होता. कर्ण, द्रोण, भीष्म, कृपाचार्य असे महारथी बाजूला असताना त्याला भय कशाचं. याचवेळी भीष्माने कर्णाची निर्भत्सना केली. तेव्हा कर्ण रागावला. भीष्म जिवंत असेपर्यंत मी शस्त्रे हातात धरणार नाही अशी प्रतिज्ञा करून तो निघून गेला. इकडे धर्मराजाने कृष्णास अखेर शिष्टाई करण्यास विनंती केली. पण इतर भावांना ही गोष्ट आवडली नाही. द्रौपदी फनकार्याने म्हणाली, कृष्णा, भरसभेत हे केस ओढून दुर्योधनाने माझी अब्रू घेण्याचा प्रयत्न केला. त्याला शासन झाल्याशिवाय मी केस बांधणार नाही. 13 वर्ष मी हे केस मोकळे ठेवले आहेत. तेव्हा विचार करून शिष्टाईस जा. परंतु धर्माने पूर्ण विचार करून सात्यकीला बरोबर देऊन कृष्णास हस्तिनापुरास पाठविले. कृष्ण हस्तिनापुरी आल्याचे समजल्याबरोबर भीष्म द्रोणांनी कृष्णाला सन्मानाने आणले. धर्माने सर्वांना नमस्कार सांगितल्याचे त्याने सांगितले. येथे अध्याय 38 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 39. भगवान श्रीकृष्णाची कौरवाकडे शिष्टाई. दुसरे दिवशी कौरवांची सभा भरली. श्रीकृष्णाला त्यांनी आदराने मानाचे स्थान दिले. कृष्णाने धृतराष्ट्रास समजावून सांगितले की धृतराष्ट्रा, युद्ध टाळून तुम्ही पांडवांना सन्मानाने बोलवा. त्यांची हक्काचे अर्धे राज्य त्यांनी द्या. पांडव महाबलाढ्य आहेत, परंतु सत्यापासून व धर्मनीतीपासून ते चढलेले नाहीत. त्याचप्रमाणे पुढेही चढणार नाहीत. तेव्हा दोन्ही तुल्यबळ शक्तीने युद्ध न करता होणारा संहार टाळावा असे माझे स्वतःचे मत आहे असे श्रीकृष्णाने सांगितले. धृतराष्ट्र, भीष्म, विदुर, द्रोण यांनी कृष्णाच्या विनंतीस मान्यता दर्शवली. परंतु लगेच दुर्योधन कडाडला. तुम्ही सर्वजण पांडवांच्या सामर्थ्यांना भीत आहात किंवा त्याचेच हितचिंतक आहात आणि मला दोष देत आहात. या सर्व प्रकाराला पांडवच जबाबदार आहेत. तेच दूत खेळून दूतात हरले आणि वनवासात गेले. यात माझा काय अपराध. मी अगदी अखेरचे सांगतो, अर्धे राज्य मी देणार नाहीच. तसेच 5 गावेच काय, पण सुईच्या अग्रा एवढी भूमी मी त्यांना देणार नाही. कृष्णाला दुर्योधनाच्या या उर्मटपणाचा राग आला. तो म्हणाला, मूढ माणसा, तू कपट करून दूतात पांडवांचा पराभव केलास. भरसभेत द्रौपदीची विटंबना केलीस. भीमावर विषप्रयोग करून त्याला मारण्याचा प्रयत्न केलास. पांडवांना लक्षागृहात जाळण्याची इच्छा धरलीस. तुझ्या अपराधांची यादी काही थोडी होणार नाही आणि आता तू तर थोरा मोठ्यांचेही ऐकण्यास तयार नाहीस. एवढे श्रीकृष्ण बोलतो आहे. तो दुःशासन गरजून उठला व म्हणाला, दुर्योधना, सर्वजण एक होऊन तुला आता पकडून देतील. आता आपण फक्त 4 जण उरलो आहेत. मी, तू, कर्ण आणि शकुनी. चल, या सभेत थांबण्यात काही अर्थ नाही. शेवटी ते 4ही भर सभेतून उठून गेलेत. विदुराने गांधारीला विनंती करून दुर्योधनाला बोलावून घेतले. ती म्हणाली, दुर्योधना, श्रीकृष्ण सांगतो आहे ते खरे आहे. आता विनाकारण संहाराला कारणीभूत होऊ नकोस. परंतु दुर्योधन कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. तो कृष्णालाच पकडून ठेवावे
असा विचार करीत होता. इकडे ही गोष्ट सात्यकीला समजली. त्याने त्वरेने कृतवर्म्याला निरोप देऊन सेना सज्ज करण्यास सांगितले. अखेर ही गुप्त बातमी बाहेर फुटली. सर्वांना समजली. तेव्हा श्रीकृष्णाने दुर्योधनाला बजावले की दुर्योधना, मी कोण आहे हे तू ओळखले नाहीस. इतके म्हणून त्याने विश्वरूप प्रकट केले. आकाशपातळापर्यंत पसरलेले ते स्वरूप पाहताच धृतराष्ट्रालाही तेवढ्यापुरती दिव्यदृष्टी प्राप्त झाली होती. विश्वरूप दर्शन दिल्यावर श्रीकृष्ण तेथून त्वरेने निघाला. जाताना एवढेच म्हणाला, तुझा नाश अटळ आहे. पांडवाकडे काडीचा दोष नाही. कृष्णाला वेशीपर्यंत पोचविण्यासाठी सर्वजण गेले नाहीत. फक्त दुर्योधन, दुःशासन, शकुनी. श्रीकृष्णाने शेवटी सर्वांना प्रेमाने निरोप घेतला व एकट्या कर्णास रथात आपल्याबरोबर घेतले. येथे अध्याय 39 समाप्त. अध्याय 40. कर्ण कुंती यांचे आख्यान. रथात कृष्ण कर्णास म्हणाला, तू कुंतीचा कौमार्य अवस्थेत झालेला मुलगा आहेस. तू जर पांडवाकडे आलास तर पांडव तुझ्या आज्ञेत राहतील व द्रौपदी तुझी सेवा करील. मी सुद्धा तुला मदत करीन. हे ऐकून कर्ण कृष्णास म्हणाला, देवा, तू पृथ्वीवरील सर्व पापी लोकांचा पांडवांच्या हातून नाश करणार आहेस. परंतु माझ्या सांगण्यावरून दुर्योधनाने युद्धाची तयारी केली आणि मी त्याचा विश्वासघात करणार नाही. हे कदापि होणार नाही. ही गोष्ट संजयाकडून कुंतीला कळली. तीही गंगेवर कर्ण सूर्यनमस्कार करीत असता त्यास भेटली व तिने सुद्धा कर्णास पांडवाकडे येण्याचा आग्रह केला. परंतु कर्ण काही ऐकेना. हे पाहून कुंतीने कर्णाकडे वचन मागून घेतले की अर्जुन तुझ्या बरोबरीचा आहे, तेव्हा तू त्याच्याशीच युद्ध करावे. तेव्हा कर्णाने कुंतीला त्याप्रमाणे वचन दिले. कृष्णाने पांडवास झालेली गोष्ट सांगितली आणि कृष्णाला दुर्योधनाने बांधण्याचा विचार केला आहे हे कळताच पांडव चिडले व त्यांनी युद्धाची तयारी केली. इकडे कौरवांनी सुद्धा तयारी केली. कुरुक्षेत्राजवळ त्यांचे युद्धाचे स्नान ठरवून आसपास तंबू ठोकले. नंतर शकुनीचा मुलगा उलूक याला दुर्योधनाने वाईट उत्तरे शिकून पांडव सभेत पाठविले. तो सभेत येऊन त्याप्रमाणे बोलू लागला, तुम्ही या मोठमोठ्या प्रतिज्ञा केल्या त्या साऱ्या करून दाखवा. राजा धर्मा, तू लोकांस चांगल्या चांगल्या धर्माच्या गोष्टी सांगतोस व स्वतः अधर्माने वागतोस. कृष्ण सभेत येऊन गारुड्याप्रमाणे गोष्टी सांगून गेला. भीम फार खाऊन बोकडाप्रमाणे लठ्ठ माजला आहे. अर्जुन तर बायकोचा आहे. युद्धात कर्णाकडून त्याचा प्राण जाईलच, असे सर्व उलूकने सांगितले. याप्रमाणे उलूकचे वाईट बोलणे ऐकून पांडव चिडले व उलूकाला म्हणाले, तू त्या दुर्योधनाला जाऊन सांग की पांडव आपल्या प्रतिज्ञा खऱ्या करतील. हे तू युद्धात पाहशीलच. तुझ्या रक्षणासाठी देव जरी आले तरी तू मरणार व पांडवाकडून सर्व कौरव मरतील. हे ऐकून उलूक तिथून गेला व दुर्योधनाला सर्व हकीकत सांगितली. येथे अध्याय 40 समाप्त.